हॅलो एव्हरीवन, आय एम प्रोफेसर गणेश मिरजकर. तर आज आपण हायड्रॉलिक्समधला फ्लो थ्रू ओरिफाईसचा कन्सेप्ट बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा ओरिफाईस म्हणजे काय, तर इट इज यूज टू मेजर द डिस्चार्ज फ्रॉम द टँक ऑर रिझर्वायर. म्हणजे हे काय, ओरिफाईस कशासाठी यूज केलं जातं, टू मेजर दी डिस्चार्ज ऑफ लिक्विड फ्रॉम टँक ऑर रिझर्वायर. म्हणजे हे आहे काय, इट इज अ स्मॉल ओपनिंग ऑफ एनी शेप. ओके, कुठलाही सर्क्युलर असेल, ट्रायंग्युलर असेल, रेक्टँग्युलर असेल, स्क्वेअर असेल, इट इज अ स्मॉल ओपनिंग ऑन द साईड ऑफ टँक. ओरिफाईस म्हणजे काय, इट इज अ स्मॉल ओपनिंग ऑफ एनी शेप ऑन द साईड ऑफ टँक. कशासाठी, टू मेजर द डिस्चार्ज ऑफ दिस लिक्विड थ्रू दिस टँक ऑर एनी रिझर्वायर. आता हे स्टडी करत असताना आपल्याला 3 प्रकारचे हायड्रॉलिक कोएफिशियंट स्टडी करायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा CD, CV, CC. तर कोएफिशियंट ऑफ वेलॉसिटी सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टडी करू. तर थ्रू दिस ओरिफाईस, दिस इज दी मोशन ऑफ द लिक्विड. हे कशामध्ये आपण कंटेनरमध्ये जमा करणार आहोत. तर इट इज मोस्टली अ पॅराबोला. बरोबर, त्याची जी मोशन असणार आहे ती काय असणार आहे, पॅराबोलिक असणार आहे. तर इथं आपण पॉईंट A कन्सिडर करू, इथं पॉईंट B कन्सिडर करू. आता ह्या सेक्शनवरती ॲट अ डिस्टन्स D/2, म्हणजे D जर त्याचं डायमीटर असेल ओरिफाईसचं, तर ॲट अ डिस्टन्स D/2 देर इज अ सेक्शन वेअर देर इज ए क्रॉस सेक्शनल एरिया इज मिनिमम क्रॉस सेक्शनल एरिया असणार आहे, जिथं स्ट्रीमलाईन्स एकमेकाला पॅरलल असणार आहेत. त्याला काय म्हणायचं, वेना कॉन्ट्रॅक्टा. तो कितीवरती असणार आहे, इथून डिस्टन्स D/2 वरती असणार आहे. तर अप्लाय करा ॲट पॉईंट A अँड पॉईंट B. बर्नॉलीज इक्वेशन जर आपण अप्लाय केलं तर PA/ρg + VA² / 2g + ZA इज इक्वल टू PB/ρg + VB² / 2g + ZB. हे काय झालं, कॉन्स्टंट झालं. आता PA अँड PB हे दोन्ही पण काय एक्सपोज टू ॲटमॉस्फिअर असल्यामुळे काय झालं, व्हॅल्यू 0 झाले. आणि आता VA काय असणार आहे, इट इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर्ड विथ द व्हेलॉसिटी ओव्हर हिअर. आता या ओरिफाईसमधनं जे काय मोशन असणार आहे पाण्याची, तिथं जी वेलॉसिटी असणार आहे त्या वेलॉसिटीशी कम्पेअर जर केलं ह्या इथल्या वेलॉसिटीशी, जर वेलॉसिटी ॲट एनी, तर इथं काय असणार आहे, निग्लिजिबल वेलॉसिटी असणार आहे. कारण इथं एरिया जो आहे तो ॲज कम्पेअर्ड विथ दिस खूप जास्त आहे. त्यामुळे वेलॉसिटी असणार आहे पण निग्लिजिबल असणार आहे. इथं जेवढे असणार आहे त्याच्यापेक्षा खूप कमी असणार आहे. सो VA अगेन इट इज निग्लिजिबल, इट इज ऑलमोस्ट इक्वल टू 0. मग PA VA² / 2g आणि PB हे कॅन्सल झाले. हे ZA हे ZB इकडे गेल्यानंतर ZA - ZB इज इक्वल टू VA² / 2g. म्हणजे काय, ZA - ZB हे ZA ह्या आपण रेफरन्स लाईनपासून त्याची हाईट जर घेतली पॉईंट Aची, ZA जर ZB गेलं तर काय राहिलं, जर हेड राहिलं H. सो दिस हेड H इज गिवन ॲज VA² / 2g, म्हणजेच V इज इक्वल टू √2gh. म्हणजे काय, थेरॉटिकल वेलॉसिटी. ओके, दिस इज द फॉर्म्युला ऑफ थेरॉटिकल वेलॉसिटी. हे आता प्रत्येक ठिकाणी हे नेहमी लागणार आहे, V इज इक्वल टू √2gh. हे लक्षातच ठेवावं लागेल तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी डिराईव्ह आपण नाही करू शकत. सो V ॲक्च्युअल जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला 2 प्रकारचे मोशन इथं कन्सिडर करावं लागतं. बेसिक मोशन तर काय, पॅराबोलिक मोशन आहे. बरोबर, हे पॅराबोलिक मोशन आपण स्टडी केलं होतं अप्लाइड मेकॅनिक्समध्ये. जर V काय असेल, हॉरिझॉन्टल डायरेक्शनने कॉन्स्टंट असेल तर असा शेप असतो पॅराबोलाचा. म्हणजे इथं V असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनने असणार आहे का, वेलॉसिटी 0 असणार आहे. कारण ही काय असणार आहे, कॉन्स्टंट वेलॉसिटी इन X डायरेक्शन. म्हणजे अलॉंग X डायरेक्शन ॲक्सिलरेशन इज इक्वल टू 0 असणार आहे. अँड इथं काय असणार आहे, ॲक्सिलरेशन व्हर्टिकल मोशनच्या ठिकाणी ॲक्सिलरेशन काय असणार आहे, तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार आहे. तर 2 पार्ट ह्याचे पडतात, कुठले अलॉंग X ॲक्सिस अँड अलॉंग Y ॲक्सिस. आपल्याला माहिती आहे इक्वेशन ऑफ मोशन S इज इक्वल टू UT + ½ AT². आता यूचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट म्हणजे U cos θ. लेट अस से इट इज इक्वल टू कॅपिटल V. सो X इज इक्वल टू V × T. X काय असणार आहे, X कॉर्डिनेट, हा इथून ते ह्या पॉईंटपर्यंतचा X कॉर्डिनेट. ओके, म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स त्या पूर्ण पॅराबोलिक प्रोफाईलचं. X इज इक्वल टू V × T. म्हणजे T काय असणार आहे, टाईम रिक्वायर्ड इज इक्वल टू X/V, तेवढा हॉरिझॉन्टल डिस्टन्स कवर करण्यासाठी. सिमिलरली अलॉंग Y ॲक्सिस UYT + ½ GT². S काय असणार आहे, तर डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, ह्या पॉईंटपासून डाऊनवर्ड डायरेक्शनने, त्यामुळं -Y इज इक्वल टू 0. आणि ॲक्सिलरेशन काय असणार आहे, -G असणार आहे. कारण Gचे पण डायरेक्शन काय, निगेटिव्ह आहे, डाऊनवर्ड आहे. सो मायनस प्लस, सो +Y इज इक्वल टू ½ GT². आणि जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करताल तेव्हा V इज इक्वल टू √gx² / 2y ही काय मिळणार आहे, V ॲक्च्युअल मिळणार आहे. सो V ॲक्च्युअल / V थेरॉटिकल √gx² / 2y /√2gh. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर √x² / 4yh ही व्हॅल्यू येईल. त्याची ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू 0.95 to 0.99 असते. अँड यू कॅन कन्सिडर इट ॲज अ 0.98. सिमिलरली कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज. तर डिस्चार्ज म्हणजे आपल्याला माहीत आहे एरिया इंटू वेलॉसिटी. ओके, आता Q ॲक्च्युअल कसं कॅल्क्युलेट करणार, तर व्हॉल्यूम ऑफ कंटेनर म्हणजे
हे जे कंटेनरमध्ये हा फ्लो आहे, पाणी जे आपण भरत आहोत, बरोबर, तर हा ठराविक व्हॉल्यूम म्हणजे लेट अस सपोज 1 लिटर भरेपर्यंत त्याला किती टाईम लागतो, दॅट व्हॉल्यूम डिवाइडेड बाय दॅट टाईम रिक्वायर्ड इज नथिंग बट दी ॲक्च्युअल यू कॅन से डिस्चार्ज. आणि थेरॉटिकल कसा असणार आहे, ए ओरिफाईस इंटू व्ही थेरॉटिकल. आता ए ओरिफाईस म्हणजे काय, पाय बाय 4 इंटू दॅट डी स्क्वेअर डायमीटर ऑफ दॅट ओपनिंग इंटू व्ही थेरॉटिकल स्क्वेअर रूट ऑफ 2gh आहे. त्याची व्हॅल्यू 0.61 टू 0.65 असते. जनरली इट इज टेकन ॲज 0.62. सिमिलरली वन रिलेशन इज देअर, सी डी इज इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू थेरॉटिकल. आता क्यू म्हणजे काय, व्ही ॲक्च्युअल इंटू ए ॲक्च्युअल डिवाइड बाय व्ही थेरॉटिकल इंटू ए थेरॉटिकल. आता व्ही ॲक्च्युअल अपॉन व्ही थेरॉटिकल म्हणजे काय, सी व्ही इंटू ए ॲक्च्युअल अपॉन ए थेरॉटिकल काय, सी सी. सी डी इज इक्वल टू सी व्ही इंटू सी सी. हे जे आहे ते अगेन व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन जे आपल्याला प्रॉब्लेममध्ये पण महत्त्वाचं आहे. सिमिलरली नेक्स्ट कोएफिशियंट इज कोएफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन, एरिया ऑफ जेट डिवाइड बाय एरिया ऑफ ओरिफाईस. ओके, हे जे जेट जे आहे दॅट इज दिस इज द जेट अँड दिस इज द ओरिफाईस. एरिया ऑफ जेट ॲट वेना कॉन्ट्रॅक्टा म्हणजे हे जे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, दिस एरिया डिवाइड बाय पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर, हे असणार आहे कोएफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. आता प्रॉब्लेम आपण बघूया की जर समजा डिस्चार्ज दिलेला आहे 0.09 मीटर क्यूब पर सेकंड, त्यानंतर 10 सेंटीमीटर काय दिलेले आहे, एरिया ऑफ ऑरिफाईस, त्यानंतर एच दिलेलं आहे 8 मीटर दॅट इज हेड, एक्स कॉर्डिनेट दिलं आहे, वाय कॉर्डिनेट दिलं आहे. तर त्यांनी काय विचारलेलं आहे, सी डी सी 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 व्ही कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, आपल्याला माहीत आहे सी डी इज इक्वल टू ॲक्च्युअल डिस्चार्ज अपॉन थेरॉटिकल डिस्चार्ज. ॲक्च्युअल डिस्चार्ज दिलं आहे का 0.009 दिलेलं आहे, अँड थेरॉटिकल डिस्चार्ज आपल्याला माहीत आहे ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2gh, एरिया इंटू यू कॅन से इथं बघितलं तुम्ही एरिया ऑफ ओरिफाईस इंटू व्ही थेरॉटिकल, सो ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2gh. इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ सी डी. अगेन सी व्ही एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4hy, आत्ताच आपण डिराईव्ह केलं होतं इथं, हे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन 4yh म्हणजे एक्स डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 4yh. मग सी व्हीची व्हॅल्यू मिळाली. थर्ड इज सी डी इज इक्वल टू सी डी इंटू सी सी इंटू सी व्ही. त्याच्यावरनं सी सी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सी डी तुम्हाला मिळालेलं आहे डिवाइड बाय सी व्ही, यू विल गेट व्हॅल्यू ऑफ सी सी. सिमिलरली अशाच प्रकारचा आणखीन एकदा क्वेश्चन पडलेला आहे. शार्प एज्ड ओरिफाईस हॅज डायमीटर 25 mm, कोएफिशियंट ऑफ वेलॉसिटी अँड कोएफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन किती दिलेले आहेत त्यांनी, 0.98, 0.62. जेट ड्रॉप्स 1 मीटर इन हॉरिझॉन्टल 1 मीटर, ड्रॉप्स 1 मीटर म्हणजे काय झालं, वाय झालं, अँड हॉरिझॉन्टल डिस्टन्स 2.5 मीटर, एक्स अँड वाय दिलेलं आहे, सी व्ही सी सी दिलेलं आहे. तुम्हाला काय विचारलेलं आहे, डिटरमाइन द फ्लो इन मीटर क्यूब पर सेकंड म्हणजे डिस्चार्ज विचारलेलं आहे, अँड हेड एच अँड व्हॉट दे हॅव आस्क्ड डिस्चार्ज. तर सी व्ही माहिती आहे आपल्याला एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4yh. सी व्हीची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 0.98 इज इक्वल टू एक्स माहिती आहे, याच्यावरनं एच मिळाला तुम्हाला, बरोबर आहे, 1.626. आणि सी डीचं आपल्याला रिलेशन माहिती आहे, सी डी इज इक्वल टू सी सी इंटू सी व्ही. आता सी सी आणि सी व्ही दोन्ही दिलेलं आहे, त्यामुळे सी डी मिळाला. आणि ॲक्च्युअल डिस्चार्ज आणि थेरॉटिकल डिस्चार्जचा रेशो म्हणजे सी डी. त्यातलं थेरॉटिकल डिस्चार्ज कसं आहे माहिती आहे, एरिया ऑफ ओरिफाईस इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2gh हे माहिती आहे आपल्याला. हे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ ॲक्च्युअल डिस्चार्ज क्यू 0.016837 मीटर क्यूब पर सेकंड. ओके, थँक्यू व्हेरी मच.